झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवड महापालिकेला केंद्र सरकारकडून बेस्ट सिटीचा पुरस्कार मिळालाय आणि एवढंच नव्हे तर ISO प्रमाणपत्र असलेली ही देशातली एकमेव पालिका आहे। पण असं असतानाही या पालिकेचा भोंगळ कारभार वेळोवेळी समोर येतोय। दापोडीतील पवार वस्ती भागामध्ये गेल्या वर्षापासून दूषित पाणी पुरवठा होतोय आणि त्यावर पाणी पुरवठा विभाग आणि मलनिस्सारण विभागाची मात्र टोलवाटोलवी सुरू आहे। हे पाणी पाहिल्यानंतर कुणीही सांगेल की हे दूषित पाणी आहे, पिण्यासाठी नक्कीच नाही। पण वास्तव वेगळं आहे। हे अस्वच्छ पाणी दापोडी परिसरातल्या नागरिकांना मिळतंय। पवार वस्तीतील विठ्ठल मंदिर ते नालंदा बुद्ध विहार या भागामध्ये दूषित पाणी पुरवठा होतोय। सुमारे 200 कुटुंबांना त्याचा फटका बसतोय। या प्रश्नी पाणी पुरवठा विभागाकडे दाद मागितल्यानंतर उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत। ड्रेनेज चोकअप झाल्यानं हा प्रकार घडतोय, त्यामुळे मलनिस्सारण विभागाकडे जा असं पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात येतं। मुख्य जलवाहिनीला चुकीच्या पद्धतीनं अनधिकृत नळजोड जोडण्यात आल्यानं हा प्रकार घडत असल्याचाही दावा केला जातो। मलनिस्सारण विभागाकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते, त्यानंतर 8 ते 15 दिवसात पुन्हा दूषित पाणी पुरवठा सुरू होतो। या प्रकारामुळे नागरिक प्रचंड संतापलेत। गेल्या 4 वर्षापासून पाणी येत नाहीये। पाणी येतं म्हणजे कसं 10-15 मिनिटं येतं आणि पाणी जातं, आणि जे येतं ते अतिशय घाणेरडं येतं। त्यामुळं वरपासून सगळ्या बायका आम्ही दुसऱ्या मोहल्ल्यातून पाणी आणतोय आणि हे पाणी पुरवठा विभागाला सांगायला गेलं ना की ते दुर्लक्ष करतात। गेल्या 4 वर्षापासून हेच चाललेले। ड्रेनेजवाल्यांना सांगितलं ना, नगरसेवकाला सांगितलं तर नगरसेवक ड्रेनेजवाल्यांना सांगतात, पण ड्रेनेजवाले ते त्या प्रशासनवाल्याला सांगतात, या एकामेका पाणी पुरवठावाल्याला एकामेकांवरती टाकतात, पण आम्हाला काय त्रास होते ते कोणी बघत नाहीये। किती दिवस आम्ही मेल्यानंतर येतात वाटतं सगळं स्वच्छ करणार ते। ISO प्रमाणपत्र आणि बेस्ट सिटीच्या पुरस्कारामुळे पालिकेची कॉलर ताट आहे। पण दापोडीतली ही समस्या पाहिल्यानंतर पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं। उत्कृष्ट प्रशासनाचा दावा करणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हा कारभार मात्र अनाकलनीयच म्हणावं लागेल। एवढ्या तक्रारी करूनही दापोडीमधल्या या नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नाही। यामुळे महापालिकेचा हा कारभार खरंच ISO प्रमाणपत्र मिळवण्या इतका चांगला आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।